मुंबईतला एल्फिन्स्टन पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद होतोय। पुनर्बांधणीच्या कामासाठी 2 वर्षांसाठी हा पूल बंद राहणार आहे। वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णालयात पोहोचण्यासाठी 2 रुग्णवाहिका तैनात देखील केल्या जाणार आहेत। नागरिकांच्या हरकतीनुसार रुग्णवाहिकेचा निर्णय घेतला गेलेला आहे। आणि आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय, आपण पाहूया। मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा हा परळ प्रभादेवीचा पूल 125 वर्ष जुना आहे। या पुलाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे। त्यासाठी हा पूल उद्यापासून बंद करण्यात येणार आहे। 25 एप्रिल रात्री 9 वाजल्यापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून या पुलावरची वाहतूक जी आहे ती दादर टिळक ब्रिज आणि इकडून करी रोड या पुलावरून करण्यात येणार आहे। त्यामुळे मोठा वाहतुकीचा प्रश्न या ठिकाणी उद्भवणार असला तरी या स्थानिक नागरिकांनी या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी विरोध केला होता। राजकीय सुद्धा विरोध झाला होता। मात्र स्थलांतर करण्याची जी मागणी होती यावरती हरकती या पालिकेकडून मागवण्यात आल्या होत्या। यानंतर ज्या हरकतींच्या आणि नागरिकांच्या सूचनेनुसार या परिसरामध्ये 2 रुग्णवाहिका आहेत त्या 24 तासांसाठी तैनात करण्यात येणार आहेत। त्यामुळे जर एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर ती या रुग्णवाहिकांचा वापर ते करण्यात येणार आहे। तसेच या पुलाचं 2 वर्षांमध्ये बांधकाम करण्यात येणार असून वळी ते शिवडी जो होणारा महामार्ग आहे त्या पुलाचा हा एलिव्हेटेड भाग असेल। त्यामुळे पुढचे 2 वर्ष हा पूल आता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।